नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, ही छोटीशी क्लिप बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण काय बनवणार आहोत। तर हो, अगदी बरोबर आहे। आज आपण रक्षाबंधन स्पेशल किंवा राखी पौर्णिमा स्पेशल मस्तपैकी नारळी भात बनवणार आहोत। अतिशय झटपट होणारा, खूप सोपा आहे। अगदी नवशिके देखील सहज करतील। पहिल्याच प्रयत्नामध्ये हा अगदी परफेक्ट होईल। मोस्टली काय होतं, एकतर हा खूप कचकच लागतो किंवा वातड लागतो किंवा मग खूप जास्त चिकट होतो, ह्या अशा बऱ्याच कंप्लेंट्स असतात। तर तुम्ही जर ह्या पद्धतीने हा नारळी भात बनवला तर अजिबात बिघडणार नाही। चला तर मग आपण आता सुरुवात करूया, कारण आता रक्षाबंधन हार्डली 8 दिवसावर राहिलेलं आहे। ह्यासाठी सर्वात आधी मी एका बाउलमध्ये 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे। शक्यतोवर बासमती तांदूळ वापरायचा, ज्याच्यामुळे काय होईल, हा नारळी भात किंवा हा साखर भात अगदी मोकळा फडफडीत होईल। 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि नंतर कुकरमध्ये टाकून घ्यायचा। ह्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तर साधारणपणे माझं प्रमाण म्हणाल तर 1 वाटी बासमती तांदळासाठी साधारणपणे मी 1.5 वाटी पाणी घालते। तर आता तुम्ही बघू शकता तुमच्या समोरच, ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेला आहे त्याच वाटीने आपण ह्याच्यामध्ये 1.5 वाटी पाणी घालून घेणार आहोत। म्हणजे हा भात अजिबात चिकट किंवा असट होणार नाही, अगदी मोकळा फडफडीत होईल। आता झाकण लावून याच्या साधारणपणे 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। ह्यापेक्षा जास्त शिजवून घ्यायचा नाही। जोपर्यंत आपला भात शिजून होतोय तोपर्यंत साहित्य बघूया। साहित्य आहे 1 वाटी खोबऱ्याचा खीस, 1 वाटी साखर, मनुका, वेलची, लवंग 3 ते 4, ही आहे विलायची पावडर, कलर, काजू आणि बदाम। काजू बदामचे काप करून घ्यायचे आहेत। आता भात शिजून तयार झालाय। एखादं पसरट भांडं किंवा ताट घ्यायचं आहे आणि शिजलेला भात त्या ताटामध्ये काढून घ्यायचा आहे, ज्याच्यामुळे काय होईल, तो मोकळा होण्यास मदत होईल। आणि साधारणपणे काढून घेतल्याच्या नंतर आपल्याला लगेच पुढची प्रोसेस करायची आहे। हा असा ताटामध्ये पसरवून ठेवायचा आहे साधारणपणे 1-2 मिनिटभर। आणि हा गरम गरम असतानाच ह्याच्यामध्ये आता आपण घालून घेणार आहोत 1 वाटी साखर। तर 1 वाटी साखर घालायची, अतिशय परफेक्ट प्रमाण आहे। पांचटही होत नाही आणि खूप जास्ती गोडही होत नाही। आता मी दुधामध्ये कलर घालून घेतला होता, फूड कलर आहे। आणि हे सगळं साहित्य सुरुवातीला चमच्याच्या साहाय्याने आणि नंतर हाताच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करायचं। भात गरम असल्यामुळे मी सुरुवातीला चमच्याचा वापर करते। थोडंसं स्टेबल झाल्यानंतर आपण हाताने हे सगळं साहित्य एकजीव करून घेणार आहोत। मी इथे साधारणपणे येलो आणि थोडासा ऑरेंज कलर घातलेला आहे, ज्यामुळे भाताला खूप सुंदर असा कलर आलेला आहे। तुम्ही ऑरेंज कलरही घालू शकता किंवा कलर नसेल घालायचा, नाही घातला तरीही काहीच हरकत नाही। आता हे सगळं छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे आणि हे सगळं एकजीव झालेलं आहे। हे जेवढं मिश्रण एकजीव होईल तेवढा भात खूप चवदार होईल। आता हे झाल्यानंतर कढई घ्यायची। कढईमध्ये साधारणपणे 2 चमचे तूप घालून घ्यायचं आहे। साजूक तुपाचाच वापर आपण इथे करणार आहोत। ह्याच्यामध्ये मी बदामाचे काप घालून घेतलेले आहेत। बदाम छान आधी तळून घ्यायचे। सोनेरी रंगावर येईपर्यंत आपण सगळे ड्रायफ्रूट्स तळून घेणार आहोत। ह्याच्यामुळे काय होतं, कुठलीही रेसिपी करताना ड्रायफ्रूट्स जर तळून घातले तर त्याचा क्रंच आणखी वाढतो, खायला खूप जास्त टेस्टी लागतात। आता काजू घालून घेतलेले आहे आणि आता लगेच आपण ह्याच्यामध्ये मनुके घालून घेणार आहोत। मनुके सगळ्यात शेवटी घालायचे, कारण काजू आणि मनुके ह्याला खूप जास्त वेळ लागत नाही। आता हे सगळं छान परतून घेतल्याच्या नंतर झाऱ्याच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने काढून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून सगळं तूप याचं निथळलं जाईल। तर आता हे ऑलमोस्ट सगळे ड्रायफ्रूट्स तळून झालेले आहेत। तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात कमेंट करून सांगा। साखर भात, नारळी भात, केशर भात, कुठल्या नावाने ह्या रेसिपीला संबोधलं जातं हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि रक्षाबंधनला तुम्ही काय बनवणार आहात ते देखील सांगा, कारण याआधी आपण रक्षाबंधन स्पेशल गुलाबजाम बघितलेले आहेत आणि आज आपण रक्षाबंधन स्पेशल नारळी भात बनवत आहोत। आता ड्रायफ्रूट मस्त तळून झालेले आहेत। ह्याच तुपामध्ये आपण आता 3 ते 4 वेलच्या आणि 3 ते 4 लवंगा घालून घेणार आहोत। ह्याच्यामुळे साखर भाताला किंवा नारळी भाताला खूप छान मस्त फ्लेवर येतो। आता हे छान फुलू द्यायचंय। जोपर्यंत हे फुलत नाही तोपर्यंत चमच्याच्या साहाय्याने असं 2 मिनिटभर हलवून घ्यायचंय। आणि हा किसलेला नारळाचा खीस आहे तो आता ह्या तुपामध्ये टाकून घ्यायचा आहे। जोपर्यंत हा खोबऱ्याचा खीस
छान सोनेरी रंगावर परतत नाही आणि खरपूस होत नाही तोपर्यंत याला असंच अगदी मंद आचेवर परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही आहे, नाहीतर काय होतं, ह्या खोबऱ्याला किंवा ह्या नारळाला करपट वास येतो। ह्यामुळे काय होऊ शकतं, ह्या नारळी भाताची चव देखील बिघडू शकते। तर तुम्ही बघू शकता मंद आचेवर हा खोबऱ्याचा खीस किंवा नारळाचा खीस आपण परतून घेतोय। साधारणपणे 5 मिनिटभर हा खोबऱ्याचा खीस छान परतून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता अतिशय खरपूस असा दिसायला लागलेला आहे आणि ह्यातलं मॉइश्चर देखील निघलेलं आहे। अजून एक टिप म्हणाल तर नारळ फोडल्या तो जर गॅसवर ठेवला तरी देखील यातलं मॉइश्चर निघून जातं। आता जे ताटामध्ये ठेवलेला साखर भात आहे तो आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत कढईमध्ये आणि आता याला मस्त वाफ आणणार आहोत। टाकताना जरा जपून टाकायचा, कारण साईडनी थोडासा माझा सांडलेला आहे, कारण दोन्हीही गरम असल्यामुळे जरा जपून करायचं। आता हे टाकल्याच्या नंतर सगळं छान चमच्याच्या साहाय्याने एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता साखरेचा पाक जरी झालेला असेल तरी हा भात अजिबात चिकट किंवा असा पातळसर होत नाही। याची मस्त वाफ काढली तर याला खूप जास्त छान चव येते। आता याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे आपल्याला आणि याची 2 मिनिटभर वाफ काढून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता साधारणपणे 2 मिनिटानंतर मी झाकण काढलेलं आहे। आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने। आता हे मिक्स केल्याच्या नंतर परत एकदा याच्यावर झाकण ठेवायचं आहे, पण त्याआधी वेलची पावडर घालायची आहे। तुम्ही जायफळ देखील याच्यामध्ये घालू शकता आणि तळून घेतलेले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते देखील आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। ऑलमोस्ट आपला साखर भात होत आलेला आहे। अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे। हलकासा थोडासा अजून मला चिकट वाटतोय, त्यामुळे आपण झाकण ठेवून याची वाफ काढून घेणार आहोत, जेणेकरून हा अगदी मोकळा फडफडीत होईल। तुम्ही बघू शकता कलर देखील खूप सुंदर आलेला आहे। आता तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे, अगदी थोडेसे ठेवलेले आहेत गार्निशिंगसाठी। तर आता परत एकदा हे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। मी आधी सांगितल्याप्रमाणे ड्रायफ्रूट्स जर तुम्ही तळून घातले तर त्याच्या चवीमध्ये लगेच फरक जाणवतो। तुम्हाला देखील जाणवला की नाही कमेंट करून नक्की सांगा। आता काय करायचं, ह्याच्यावर झाकण ठेवून 2 मिनिटभर याची मस्त अशी वाफ काढून घ्यायची आहे, ज्याच्यामुळे ह्यातलं सगळं मॉइश्चर निघून जाईल, याला मस्त वाफ येईल आणि हा नारळी भात खायला खूप मस्त लागेल। अगदी याची चव म्हणाल तर अगदी मस्त सुंदर आहे, खूप टेस्टी आहे। आता 2 मिनिट झालेले आहे, याच्यावरचं झाकण आपण काढून घेतलं आहे। आता चमच्याच्या साहाय्याने याला परत एकदा मस्त हलवून घ्यायचं आहे आणि ह्याच्यानंतर हा आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत। तर साधारणपणे आपण याला मूद म्हणतो, वाटीच्या साहाय्याने आपण ही बनवून घेतलेली आहे आणि थोडेसे तळलेले ड्रायफ्रूट्स मी ठेवले होते गार्निशिंगसाठी। माझं ऐकाल तर हा भात जास्त क्वांटिटीमध्ये बनवला असेल तर तो आजपेक्षा उद्या शिळा म्हणून खायला खूप छान लागतो। ताज्यापेक्षा शिळ्याची चव तर खूप भन्नाट लागते। तर मैत्रिणींनो, रेसिपी नक्की ट्राय करा, कशी वाटली ती कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्हा सगळ्यांना रक्षाबंधनच्या नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।